श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची अशी एक अतिशय सोप्या, साध्या आणि प्रभावी सेवेची माहिती सांगणार आहे की जी सेवा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, मन शांती मिळते आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यास स्वामी कृपा होते. श्री स्वामी समर्थांची 3 दिवसांची इच्छापूर्ती सेवा आहे. ही सेवा गुरुवारी आपल्याला सुरू करायची आहे आणि गुरुवार, शुक्रवार व शनिवार असे सलग 3 दिवस ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावे, शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर आपल्या देवघरात नित्य देवपूजा करावी आणि मग स्वामी समर्थांच्या सेवेला सुरुवात करावी. या 3 दिवसाच्या सेवेला सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या उजव्या हातात पाणी घेऊन त्यामध्ये गंध, फूल व अक्षता टाका. स्वामींच्या चरणाकडे पाहून मनापासून असे म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी अमुक अमुक आपले नाव घ्यायचे आहे. आजपासून तुमची 3 दिवसाची ही सेवा मी करत आहे. माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असे म्हणून तुमच्या मनातील इच्छा बोला आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे आहे. हे पाणी आपल्याला कुठेही न टाकता झाडाला घालायचे आहे. त्यानंतर मनापासून नमस्कार करा आणि आपल्या 3 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा. पहिल्या दिवशी, सेवेच्या पहिल्या दिवशी स्वामी समर्थांचे 108 वेळा नामस्मरण करायचे आहे. प्रथम आपल्याला स्वामी समर्थांचे 108 वेळेस नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृतातील पहिले 7 अध्याय वाचावेत. अध्याय वाचून झाल्यानंतर स्वामींची आरती करावी आणि स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा. 3ही दिवस आपल्याला गोड नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे, कारण गोड नैवेद्यामुळे आपल्या जीवनात गोडवा येतो. त्यानंतर सेवेच्या दुसऱ्या दिवशीही म्हणजेच शुक्रवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवपूजा करावी. त्यानंतर स्वामींचे 108 वेळेस नामस्मरण करायचे आहे आणि स्वामी चरित्रातील पुढील 7 अध्याय वाचायचे आहे. 1 ते 7 अध्याय हे आपण पहिल्या दिवशी वाचले. 8 ते 14 अध्याय आपल्याला दुसऱ्या दिवशी वाचायचे आहेत. अशा प्रकारे 2 दिवसात 14 अध्याय पूर्ण होतात. अध्याय वाचून झाल्यानंतर शेवटी आरती म्हणावी आणि स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा. याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील सकाळची पूजा करून 108 वेळा स्वामी समर्थांचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे. पुढील 7 अध्यायाचे वाचन करायचे आहे. म्हणजेच 3 दिवसात स्वामी चरित्र सारामृताचे 1 पारायण आपले पूर्ण होतात. 21 अध्याय 3 दिवसात वाचून होतात. तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी स्वामींसमोर 1 नारळ ठेवायचा आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी आपल्याला स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहेच. यालाच
उदक सोडणं असे म्हणतात. उदक सोडणं झालं की सेवेची समाप्ती होत असते. म्हणजेच 3 दिवसाची सेवा ही आपली पूर्ण होते. शेवटी स्वामींना मनापासून प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने मी ही 3 दिवसाची सेवा पूर्ण केली आहे. माझ्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. मला सद्बुद्धी, संयम व योग्य मार्ग दाखवा, असे म्हणून नमस्कार करावा. ही सेवा अतिशय सोप्या पद्धतीची आहे. गृहस्थांसाठी सहज करता येणारी आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे. पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि सातत्य ठेवल्यास स्वामी निश्चितच कृपा करतात. श्री स्वामी समर्थ.